अण्णा गंगा कुठं आहे? ह्यो काय गंगा आहे? गंगा ह्यो तर सुकलेला वांगा वाटतोय. गंगा कुठे आहे आपली? ए माय नेम इज गंगा. घेऊ नको माझ्याशी पंगा, नाहीतर वाजवीन तुझा भोंगा. गंगा चला. विश्ल्या बघितलीस का गंगा? वाट बघत बसला होता तिची. आईच्या गावात मला वाटलं पुरकी आहे, पचका झाला का आपला. मग काय तर विश्ल्या एक काम कर, तू तुझं लगीन करून घे लवकर, म्हणजे माझं लग्नाचं बघायला बरं. कशाच काय? काल एका पोरीच्या बापाला विचारायला गेलो होतो, तर तो म्हणला 10 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये द्या, मग करतो लगीन. आईच्या गावात विश्ल्या आपल्याकडे तर एवढं सोनं आणि पैसे नाही, पण माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. काय सांगतो तसं करूया, पोत्यानं सोनं मिळते. काय करायचं? सांगतो, आपण दोघं मिळून का नाही वधूवर सूचक केंद्र काढूया आणि तरण्या तरण्या बांड पोरासनी गंडवायचं आणि त्यांच्याकडे सोनं आणि पैसे उकळायचं. हा हा. अरे पण त्यासाठी पोरगी कुठे आहे आपल्याकडे? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय? सांगतो. ए गंगा बाहेर ये. बोला ना वैभवराव. माशाल्लाह सुभान अल्लाह, क्या गारी बनाने वाले आपलं, क्या कारीगरी बनाने वाले ने मिशा काढले की विषय गोल. म्हणजे काय कळलं नाही मला. बाबा या गंगाच्या मिशा काढायच्या, न्याला पुरगी करायचा मेकअप बिकअप करून, आणि जी स्थळ येतील का नाही त्या पोरासनी ह्याला दाखवायचा. आईच्या गावात जोरात आयडिया का? ए मी नाही तसलं काय करणार. अरे गंगा तयार हो, तुला काय पाहिजे ते देतो. पाहिजे ती देणार. हा देतो, काय पाहिजे ते सांग, काय पाहिजे. मला ना तूच पाहिजे. ए काय डोसक्यावर पडले काय. अरे चेष्टा केली तुझी. मला 20,000 रुपये पाहिजे, देणार का? ओके बाबा, दिलं तुला 20,000. कुठं दिलं, कवा दिलं? अरे दिलं म्हणजे काम झालं की लगेच देतो. भाई भाई चालतंय. बर मी पण वधूवर सूचकची चेहरा तयार करतो, व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळी पाठवतो. ओके बाबा, चालते डन. अहो आप्पा, तेवढं लग्नाचं बघा माझ्या 30 वय झाल्या. अरे पोरा, नोकरीला असल्याशिवाय कोण पुरगी देत नाही. अरे कुत्र्या, तुला कारखान्यात कामाला जाऊ म्हणे तिथं गेलास का? अगं म्हातारे गप तू, 30-40 लाख रुपये एवढं बँकेत ठेवले, 10 लाख दे म्हणलं तुला बिझनेस साठी, दिलंस का तवा? अरे बोकडा, दुसऱ्याच्याच बांगला जाऊन पैसे मिळवले ती. काय 30-40 लाख रुपये बांगला जाऊन? अगं हाजरी किती होती तुला? 300 रुपये हजेरी होती बांगलाय, पण 2 नंबर करून मी 5,000 रुपये मिळवायचे. ती कसं काय? गांजाची तीच बांगला जायची, तिथनं गांजा ते पदरात आणायचे आणि ते इकून खेळणी त्याचे पैसे केले. हा म्हणजे तस्करी करून 30-40 लाख मिळवलेत वाटतं म्हातारे. तुला घाटला डबरे, तुला त्या गांजाच्या पैसा एवढा मोठा झालायची. बरं म्हातारे, तूच काय तर कर आणि तुझ्या नातवाचं लगीन तेवढं कर. हो पोरा, माझ्याकडे iPhone 13 Max आहे. मग काय करू? ह्यात पोरींचं फोटो आहे ते बघ, पसंत पडते का? म्हातारे मला पुरगी बरोबर लग्न करायचंय, म्हशी बरोबर नाही, मला गोरेन दिकनी पुरगी पाहिजे. कुत्र्या, तोंड बघा आरशात, खालवाटाला. विश्ले बाबा, त्या पोरासनी गंडीला सोनं आणि पैसे येईल का नाही, ते आलं की तुझं लगेच लगीन करून टाकायचं बघ. होय म्हणजे तुझा पण मार्ग मोकळा. होय. अरे बघ पोरा, व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, सुंदर मुलीचं स्थळ पाहिजे असेल तर फोन करा. पप्पा लावा की फोन. अरे घाबर गंगा, उष्ट देतेस नाही तर चावीनच बघ. ए जाऊ ना मग, मला पण तेवढंच पाहिजे. बस तुला काय तीच पाहिजे. विश्ल्या, फोन आला बघ वधूवर सूचकचा. अरे उचल. हॅलो नमस्कार, छपरीगिरी वधूवर सूचक केंद्रात आपलं स्वागत आहे. हॅलो नमस्कार, आमच्या पोराचं लग्न करायचं आहे. हा, इथं लग्नच लावून दिली जाते, त्यासाठीच वधूवर सूचक केंद्र काढलाय. मग आमच्याकडे का नाही एक सुंदर आणि कडक माल आहे, आपलं सुंदर मुलीचं स्थळ आहे. ठीक आहे, मला तुमचा पत्ता पाठवा, उद्याच येतो. बर चालतंय. फक्त मुलीच्या वडिलाची एक अपेक्षा आहे बरं का. काय आहे अपेक्षा? त्यासनी 10 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये पाहिजे ती. पोरगी पसंत पडली की लगेच देतो, 1 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं. बर उद्या सकाळी या, मग एकापेक्षा एक टॉपची मॉडेल आहे ती, आपलं चांगली स्थळ आहे ती दाखवतो तुम्हाला. या सकाळी उद्या 10 वाजता. बरोबर. हा ओके डन. विश्ल्या 10 वाजता येणार होती ती पाहुणे, येते ती का नाही? आईला कवायच मी अवघडले आधीच. हे आलं पाहुणं आलं. या पाहुणे. नमस्कार. मी मुलगा, ह्यो बाप. आपलं मी बाप, ह्यो मुलगा. बर नमस्कार. मी मुलीचा चुलीत घातला, आपला चुलता. मी मुलीचा बाप आता जेवण आले.
हा बसा बसा उभा का बसा की बसा बसा आता पाहुणं. जेवून आलो. ए पाहुणं बसा बसा ही रोजचा आहे उठू हा रोजचा आहे हा ओके ओके 1 मिनिट टिकू द्यायला लागतं याला हा ओके हा डन हा आता जेवून आले. हा ओके बर मुलीला बोलवा की हा पाहुणं मुलाला लईच गाय झाले वाटते नाही घाई नाही झालेली हो तरी पण बोलवा की बरं बोलू तो ए सगुणा हा गुन्हा झाला असलं तरी या सगुणा आली बघा सगुणा या आणि बस मांडू आपलं इथं ह्याच्यावर बस चट्टेवर बस लाका द्या का आमची सगुना आता जेवून आली. चालतंय मला ए अगे ह्यो मुलाचा बाप आहे लय कडक आहे ए चल ना ए पाहुणे बसा 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 अगे नवरा मुलगा ह्यो आहे ह्यो तर लयच कडक आहे चालतंय आपण चल तू कुठं टपकी जरा द्या उठू सुद्धा आमचं गंगा जरा असू दे काय झालं पाहुणा काय नाही पोरगी जरा चंचल आहे समजून घ्या आता जेवून आले. असू दे चंचल तुमच्या हा गुन्हा सगुना पसंत आहे आपल्याला माझं लग्न करायचं माझं परा असू दे बघू तुझं पुढच्या वर्षी जातो मी घरी अरे पोरा बस मुलीला प्रश्न विचारायचे आहेत. विचारा की मग आता जेवून आले. मुली तुला डान्स करता येतो का खाली बस अगे तुला नुसता डान्स येतो का विचारलं तू लगेच करून दाखवायची काय करायचं सरा मागे त्याला उठवा हा पोरगी पसंत आहे मला हे पोरा गप्तो अजून एक प्रश्न विचारायचा आहे हा विचारा हा माहिती आत्ताच जेवण आलाय विचारा तुम्ही प्रश्न क्रमांक 2 मुली तुला इंग्लिश जमते का नुसती इंग्लिशच नाही तुम्ही दिली तर देशी रम बियर ओडका सगळं चालतंय सकाळीच घेतलं एक पॅक ही पोरगी पुढच्या टोकाची आहे चला मांडू बसा अहो पुरगी जरा चंचल आहे आमची काय पण बरं आहे त्या पण स्वभावान लय चांगले ओय, आता जेवून आले. हा जीवन आलाय माहित आहे बर हा तिसरा प्रश्न शिक्षण किती आहे 5वी ते 8 वेळा नापास झाले अहो आप्पा शिक्षण काय करायचंय मला पोरगी पसंत आहे अरे पोरा पोरगी पसंत आहे माहित आहे पण जरा दमानं घे हे वैद्या या केसांच्या टूपमुळे डोक्यात खाजवायला लागले आग व्हायला लागली ए कब जरा थोडा वेळ शांत बस गंगा लगेच होतं या सगळं काढायचंय तो काय झालं पाहुणं काय नाही बरं उद्याच घेऊया आपण लगीन चालतंय की बर ती 10 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये आणलीत नव्हता बाहेर माणूस घेऊन उभा आहे आलोच घेऊन बरं या लवकर जमलं ओके आपण पाहुणं झाला आता जावाय बापू हा ओके हा आहे ती 10 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये आहे ती हा उद्या सकाळी 10 वाजता करूया लग्न हा चालतोय की ऐको डोक्यात लई खाजवायला लागलंय आईच्या गावात ए गंगाराम तुला अजून 5 मिनिटं दम निघत नव्हतं कशाला काढलास केसा तू अरे ते डोकं फुटायला असतं त्या आगीमुळं लय शहाणायचं का विश्ल्या आता ह्या कामासाठी एखादी खरोखरची पुरगी बघितली पाहिजे बघ आता खरोखरची पुरगी कुठं आणायची माझ्या डोक्यात एक पुरगी आहे कुठं आहे चल जाऊ तू चल ए या गंगा ए या हाय ती ए आशा राणी इकडे ये ना काय रे तुझ्याकडे एक काम होतं काय काम आहे इकडे एक कानात सांगतो इकडे असा हा तुला मी काय छपरी वाटली असलं काम करायला अगं 20,000 रुपये देणार तू फुकट नाही हे ऐक ना जाऊ नको गंमत केली अरे मी तयार आहे काम करायला हा 20,000 म्हणलं लगेच तयार झाली बरोबर असू दे विश्ल्या चल मोबाईल काढून बघ कुठला बायोडाटा आलाय का बरोबर अरे आलाय बायोडाटा एक हे काय मग फोन लाव त्याला हॅलो कोण बोलतोय हॅलो एक सुंदर मुलगी लग्नाला तयार आहे पण 10 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये घेऊन या हो सोना आणि पैसे घेऊन येतो पण पुरगी 1 नंबर पाहिजे हो 1 नंबर पुरगी आहे पंचक्रोशीत असली पुरगी नाही या लवकर या पाहुणे
नमस्कार 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 नवरा मुलगा कुठे आहे? मीच आहे नवरा मुलगा हा अरे मसनात लाकडे गेली ना आता तुला लगीन करू वाटतंय मी. जर मी म्हातारा घोडा झालो तरी पावर भारी माझी जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी. समजलं काय? समजलं बास करा. बरं ती सोना आणि पैसे आणलीत नव्ह का? आणलं की हे काय बॅगात आहे ती हा बरोबर चालतंय. ही कोण मी मुलीचा बाप हा आत्ताच जेवून आलोय. मी मुलीचा चुलीत हात घातला हा, मुलीचा चुलता आणि ही मॉडेल कोण आहे हा, ए, ही मुलीची आई आहे. नमस्कार ए मागे सर या पाहुणे बसा बर मुलीला बोलवा की ए ती पडलं बघ हा बोलितो ए ऐश्वर्या ये बाहेर पोरगी लाखात एक आहे. आत्ताच जेवून आलोय. हा माहित आहे जा इकडं ए सर तिकडे अरे पडलं उठी त्याला. अरे कायमची बॉम्ब आहे बघ तुझी. बरं असू बर मुली नाव काय तुझं ऐश्वर्या मस्त नाव आहे तुझी अपेक्षा काय आहे त्या 10 तोळं सोनं आणि 1 लाख रुपये. आणलेत आणले. सोनू पण आणले पैसे पण आहेत बरं बॅग बघू हाय सगळं आहे ओके बरं पाहुणं उद्या सकाळी 10 वाजताच घेऊया लगीन. असं कसं पुरगीचा चेहरा तर बघू दे की मला बर पुरी दाखव का चेहरा. पप्पा तुम्ही हा पोरी तू काय तुझं पप्पा आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. नमस्कार मी विशाल ठोंबरे. मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.